विष्णू सहस्रनाम चिंतनमाला श्लोक 79 पर्यंत झालेले आहेत आणि 623 नामं पूर्ण झाली आहेत. आता श्लोक 80 बघूया. आधी श्लोक उदीर्ण सर्वतश्चक्षुरनीश शाश्वत स्थिरः भूषयो भूषणो भूतिर्विशोकशोकनाशनः. क्रमाप्रमाणे 624 नाम आणि या श्लोकातलं पहिलं नाम उदीर्णः. ओम उदीर्णाय नमः. सर्वभूतेभ्यः समुद्रिक्त्वात् उदीर्णः. उदीर्ण म्हणजे उदित, उत्पन्न होणे, विकसित किंवा प्रबल असणे असा अर्थ या नामाचा आहे. जसं विदीर्ण, विदीर्ण म्हणजे भग्न झालेला, तुटलेला, निहत. त्याच्या विरुद्ध उदीर्ण म्हणजेच उत्पन्न होणारा, विकसित झालेला, प्रबल असा. आता परमात्म्यासाठी हे नाम का? आचार्यांनी भाषात म्हटलेलं आहे की सर्व प्राण्यांहून उत्कृष्ट तो आहे म्हणून उदीर्ण नाम दिले आहे. काहींनी अर्थ सांगितला तो अनंत असल्याने शांत जगाच्या पलीकडे तो आहे. तसेच सर्व मर्यादा आणि परिवर्तनाच्या पलीकडे आहे आणि म्हणूनच तो कसा आहे? अक्षर आहे. ते अक्षर होत नाही म्हणजे विनाश होत नाही असं अक्षर आहे. आपल्या अनुभव साधनांच्या पलीकडे असलेला आत्मस्वरूप श्री नारायण निर्विकार आणि शब्दातीत सत्याचे स्वरूपात स्वतःला आनंदाने प्रगट करतो. तोच सर्व आकारांनी विकारांनी पूर्ण अशा विश्वाचा आधार आहे, प्रबल आहे. उदीर्णचा आणखी एक अर्थ म्हणजे ओसंडणारा, उद्रिक्त ज्याला म्हणता येईल. उद्रिक्त म्हणजे ओसंडणारा. झरा आपले ठाई पाणी सामावू शकत नाही, तो ते जगाला देत सुटतो. इथे झऱ्याशी साम्य नाही आहे, पण तसा परमात्मा आपली शक्ती आपल्या ठाई सामावू शकत नाही आणि म्हणून बाहेर तो ओतीत असतो. तसं मग बघितलं पण उदीर्ण म्हणजे ओसंडणारा. तसं परमात्मा आपली शक्ती आपल्या ठाई सामावू शकत नाही म्हणून बाहेर ओतीत असतो. म्हणून उदीर्ण परमात्मा शक्तीचा उद्रेक म्हणजेच हे विश्व होय. दिक काल द्रव्यात्मक या विश्वाचा सारखा प्रवाह चालला आहे. त्यात कुठे खंड नाही, ते सारखे वाढते आहे. हे विश्व ओसंडून सगळीकडे पसरत आहे. उदीर्ण आणि उदार एकच. नलाचं दातृत्व वर्णितांना कवी म्हणतो तो नल इतका उदार होता की त्याच्याकडे येणारे याचकच दाते बनले होते. इतका तो त्या याचकांना देत असे की नंतर ते याचकच दाते बनले, भरभरून देत होता. म्हणून त्याच्या याचकांकडेही भरभरून येत होतं आणि मग तेही भरभरून वाढून ओसंडून त्यांचंही धन बाहेर दुसऱ्या कोणाला देत असत. इतके तेही उदार होऊन जात होते. त्यामुळेच इतर याचकांना नलाकडे जाण्याचे कारण उरले नाही. परमात्मा म्हणजे इतर जे आणखी याचक असतील त्यांना नलाकडे जाण्याचं कारण होत नव्हतं. कारण नलाकडे येणारे जे याचक होते तेच भरभरून स्वतःकडे आल्यामुळे आणखीन इतरांना देत होते. म्हणून इतर याचक नलाकडे येत नव्हते, त्यांना कारण उरलं नाही. परमात्माही तसाच उदार आहे. त्याच्या उदारतेचे दर्शन प्रत्येक जीवाच्या ठायी होत आहे. कोणताही जीव स्वस्थ नाही, तो सारखा खटपट करीत आहे. ही सगळी खटपट त्याच्या शक्तीचा उद्रेकच नाही तर काय म्हणायचे, म्हणजे जीवाच्या शक्तीचा. आस्तंभ ब्रह्मपर्यंत सारे जीव नवसृष्टी करीत आहेत. प्रत्येक क्षणी ती वाढते आहे. हा सगळा उद्रेक त्या उदीर्णाचाच आहे. वेलीवर किती कळ्या आल्या आणि किती गळाल्या त्याचा हिशोब कधी असतो का? ती आपली असंख्य फुले फुलवीतच राहते. तशी उदीर्णाच्या वेलीवर किती विश्व लागली आणि किती गळाली याचा त्यालाही पत्ता नाही. तो आपला ही विश्व फुलवीतच चालला आहे. त्याच्या या विश्वसृजन शक्तीला पार नाही, अंत नाही आणि म्हणून तो परमात्मा कसा म्हटलाय? उदीर्ण. सर्व प्राण्यांहून उत्कृष्ट, सर्व मर्यादा परिवर्तनांच्याही पलीकडे असलेला तोच सर्व आकारांनी विकारांनी परिपूर्ण, विकसित, प्रबल होय. असं हे उदीर्ण नाम परमात्म्याचे सार्थच नव्हे का? श्लोक 80 625 नाम बघता आपण. सर्वतश्चक्षुः
ओम सर्वतश्चक्षुषे नमः. सर्वतः सर्वं स्वचैतन्येन पश्यतीति सर्वतश्चक्षुः. आदि शंकराचार्य भाष्य करताना म्हणतात की ज्याला सर्वत्र डोळे आहेत, सर्वतश्चक्षुचा अर्थ आहे ज्याला सगळीकडे सर्वत्र डोळे आहेत असा. गीता सांगते की त्या सत्यरूप परमात्म्याला सर्वत्र पाय, सर्वत्र हात, सर्वत्र डोळे, शिर व सर्व मुख आहे. सर्वतः पाणिपादं तत् सर्वतोक्ष शिरोमुखम सर्वतः श्रुतिमल्लोके सर्वमावृत्य तिष्ठती. हा परमात्मा सर्व ठिकाणी हात आणि पाय असलेला, पाणिपादम म्हटलेला आहे. पाणी म्हणजे हात आणि पाद म्हणजे पाय असलेला. सर्वतोक्ष शिरोमुखम, सर्वतः अक्षी आणि शिरः, सर्वत्र नेत्र मस्तक असलेला. सर्वतः श्रुतिमत म्हणजे सर्वत्र कान असलेला. तो या संसारात सर्वांना व्याप्त करून स्थित आहे असं वर्णन गीतेमध्ये आलेलं आहे 13व्या अध्यायामध्ये. जसं शाईमध्ये सर्वत्र सर्व तऱ्हेच्या लिपी विद्यमान असतात म्हणून लेखक शाईने सर्व प्रकारच्या लिपी लिहू शकतो. सोन्यामध्ये सर्वत्र सर्व प्रकारचे अलंकार विद्यमान असतात म्हणून सोनार सोन्यातून कोणत्याही ठिकाणाहून जो अलंकार बनवू इच्छील तो बनवू शकतो. त्याचप्रमाणे भगवंताचे सर्वत्र हात पाय आहेत. भक्त भक्तीने जेथे कुठे जे काही भगवंताच्या हातामध्ये देऊ इच्छितो, अर्पण करू इच्छितो ते ग्रहण करण्यासाठी त्याच ठिकाणी भगवंताचे हात विद्यमान आहेत. म्हणजेच कुठल्याही मंदिरात जा, भक्त देतो आणि भगवंत तो जणू काही स्वीकारच करतो. मग असे कितीतरी मंदिरं आणि कितीतरी भक्त किंवा कितीतरी घरं त्या देवालयामध्ये अर्पण केलेलं सगळं म्हणजेच भगवंत त्या ठिकाणी जणू आहे. भक्त ते ग्रहण करण्यासाठी त्याच ठिकाणी भगवंत असतो. भक्ताची बाहेरून देण्याची इच्छा असो की मनाने देण्याची इच्छा असो, पूर्वेला भक्त देवो की पश्चिमेला असो, उत्तरेला असो की दक्षिणेला असो, त्याला ग्रहण करण्यासाठी तेथेच त्याच ठिकाणी भगवंताचे हात विद्यमान असतात. त्याचप्रमाणे भक्त जलात, स्थलात, अग्नीत जेथे कुठे एखाद्या संकटात सापडला तर भगवंताचा धावा करतो आणि त्याच्या रक्षणासाठी भगवंताचे हात तयारच असतात. भगवान तेथे आपल्या हाताने त्यांचे रक्षण करतोच. भक्त जिथे कुठे भगवंताच्या चरणाला वंदन लावू इच्छितो, चंदन लावू इच्छितो, फुलं वाहू इच्छितो, नमस्कार करू इच्छितो, त्याच ठिकाणी भगवंताचे पाय विद्यमान असतात. हजारो लाखो भक्त एकाच वेळी भगवंताच्या चरणांची स्वतंत्र पूजा करू इच्छितील तर त्यांच्या भावनेप्रमाणे त्याच ठिकाणी भगवंताचे चरण जणू समोर असतातच, विद्यमान असतातच. तसं हे सर्वतः अक्षी भक्त भगवंताला जेथे दीपक दाखवतो, जेथे आरती करतो तेथेच भगवंताचे डोळे आहेत. जणू भक्त जेथे शरीराने मनाने नृत्य करीत असतो तेथेच भगवान त्याच्या नृत्याला पाहतात. अक्षी म्हटलंय ना, म्हणजे डोळे त्याला आहे सर्वत्र अक्ष म्हणजे तिथे त्याला बघतात. तात्पर्य भगवंतांना सर्व ठिकाणी जो पाहतो भगवंतही त्याच्या दृष्टीआड कधीही होत नाही. भगवंताच्या कपाळावर भक्त जेव्हा चंदन लावू इच्छितो, पुष्प वाहू इच्छितो तेव्हा त्याचं मस्तक असतंच. नैवेद्य दाखवू इच्छितो तेव्हा त्याचं मुख जणू तिथे असतंच. म्हणजे भक्ताद्वारा भक्तिपूर्वक दिलेल्या पदार्थांना भगवान तिथेच जणू खाऊन टाकतो. भक्त त्याला कान अनेक आहेत. सर्वत्र श्रुतिमत म्हटलेलं आहे. जिथे कुठे भक्त आर्तस्वराने प्रार्थना करेल, हळुवार रीतीने प्रार्थना करो, आर्तस्वराने करो, मनातल्या मनात करो म्हणजे मानस पूजा करून करो, भगवान आपल्या कानाने ती सगळी ऐकत असतो. मनुष्यांचे सर्व अवयव सर्व ठिकाणी नसतात. मनुष्याला असतात का सर्व अवयव सर्व ठिकाणी? जिथे डोळे आहेत तिथे कान नसतात आणि जिथे कान असतात तिथे डोळे नसतात. जिथे मनुष्याला हात असतो तिथे पाय नसतात आणि जिथे पाय असतात तिथे हात नसतात मनुष्याला. परंतु भगवंतांची इंद्रिये त्यांचे अवयव सर्व ठिकाणी आहेत आणि म्हणून भगवान डोळ्यांनी ऐकू शकतात, बोलूही शकतात, ग्रहणही करू शकतात. सर्व अवयवाने सर्व क्रिया ते करू शकतात.
कारण त्यांच्या सर्व अवयवामध्ये सर्व अवयव विद्यमान आहेत. भगवंतांचे सर्वत्र हात, पाय, डोळे, शिर, मुख आणि कान म्हणण्याचं तात्पर्य तेच आहे की भगवान कोणत्याही प्राण्यापासून दूर नाहीत. ज्ञानस्वरूप श्री विष्णू हा सर्वांमध्ये आत्मस्वरूपाने राहत असल्याने जगामध्ये सर्व डोळ्यांमधून, सर्व ठिकाणी, सर्व वेळी तोच पाहत असतो. आत्मस्वरूपानेही तो राहतो प्रत्येक व्यक्तीच्या शरीरामध्ये, आणि परमात्मा ब्रह्मांडातही तो आहेच. म्हणजे जगामध्ये सर्व डोळ्यातून, सर्व ठिकाणी, सर्व वेळी तो बघतच असतो. तो नसेल तर सर्व डोळे आंधळे राहतील. तो अंतर्यामी राहत असेल तरच डोळे पाहू शकतात ना, कारण तो अंतरात्माच त्याला ऊर्जा देतो, त्याला त्या डोळ्यांना शक्ती देतो, कानांना श्रवण करण्याची शक्ती देतो, डोळ्यांना बघण्याची शक्ती देतो, नाकाला श्वास घेण्याची आणि काय म्हणू ज्याला वास घेण्याची शक्ती भगवंत तो ते आत्मरूपच देतो. म्हणून त्याला म्हटलेलं आहे सर्वतः चक्षु, सर्वत्र डोळे असणारा तो. आम्हाला एकीकडचे डोळे आहेत, त्यामुळे पाठीमागे काय चालले आहेत ते आम्हाला दिसत नाही. तिकडे डोळे फिरवले तर समोरचं दिसत नाही. पण परमात्मा हा एक समवयाच्छेद रूप सर्व साक्षी आहे. म्हणजे हा एक समवयाच्छेदक करून सर्व साक्षी आहे. त्याला एकाच वेळी सगळीकडे सर्व काही दिसते आहे. सर्वतः चक्षु आणि सर्व साक्षी दोहोचे आशय एकच आहे. पण सर्वतः चक्षु सर्व दिशात पाहणारा, तर सर्व साक्षी म्हणजेच तो सर्व काही पाहणार आहे. याही अर्थाने सर्व दिशात पाहणारा तर सर्वतः चक्षु आहेच, पण सर्व साक्षी म्हणजे त्या सगळं बघणाऱ्याचा साक्षी तोच आहे, असा अर्थभेद इथे सूचित होतो. परमात्मा चिन्मात्र मूर्ती आहे, त्यामुळे जे काही घडते ते सर्व त्याच्या साक्षीत्वानेच घडते. किंबहुना साक्षीत्व नसेल तर घडणे या क्रियेला मुळी अस्तित्वच राहणार नाही. म्हणजे ती या क्रियेला अस्तित्वच येणार नाही. म्हणून परमात्मा सर्वतः चक्षु म्हटलेला आहे. तसेच सर्व साक्षी हे म्हटलंय. कोणतेही विधान होते तेव्हा त्याचे ज्ञातृत्व तिथे आधीचेच आहे हे गृहीत धरावे लागते. ज्ञातृतत्व नसेल तर कोणत्याही वस्तूचे किंवा घटनेचे अस्तित्व सिद्ध होऊ शकणार नाही. चित सत्तेचे, ही जी चित सत्ता आहे, या चित सत्तेचे हे सर्व साक्षीत्व आणि सर्वधारत्व परोपरीने वर्णलेले आहे. सहस्राक्ष, सहस्रपाद या पदांचेही तेच तात्पर्य आहे. तो सर्व काही पाहतो, तो सर्व मार्गाने चालतो, म्हणजे सर्व ज्ञातृत्व त्याचे आहे, सर्व कर्तृत्व त्या आत्मस्वरूपाचे आहे. त्याच्या वाचून काहीही नाही आणि काही होतही नाही. जो परमात्म्याचे सर्वतः चक्षुष्टत्व ओळखतो, सर्वतः चक्षुष्टत्व म्हटलेलं आहे, हे जो ओळखतो तो चोरून लपून काहीही करू शकणार नाही. जे काही त्याच्याकडून घडेल त्याचा तो साक्षी राहीलच. तो बघतोय आणि सर्वत्र चक्षु असल्यामुळे म्हणजे सगळीकडे डोळे असल्यामुळे तो बघतोही आहे आणि सर्व साक्षी आहे. सर्वाचा साक्षी तोच आहे, म्हणजे त्याचाही अभिमान तो बाळगणार नाही. हे कर्म हे समजलं पाहिजे जीवाला, तरच मग जीव मी हे कर्म केलं म्हणून याचं फळ मला मिळायला पाहिजे, हे मी भोगीन असं म्हणणार नाही. पण ज्याला हे कळत नाही तो म्हणतो मीच केलं, माझ्यामुळे झालं, माझ्यासाठी हे सगळं हवं, असा अभिमान कर्तृत्वाचा हा जीवाला असेल. ज्याला कळत नाही त्याला. पण ज्याला कळतं तो कधीही असं म्हणणार नाही की मी हे केलं किंवा याचं फळ मला मिळालं पाहिजे. कारण साक्षी जो आहे बघणारा तो त्याचं फळ आपोआप आपल्याला देणारच. सर्वतः चक्षु म्हणजे त्याला सर्व बाजूनी नुसते डोळे आहेत, इतर कोणतेही अवयव त्याला नाहीत. तो नुसता चक्षु आहे, द्रष्टा आहे, असंही जणू या नामामध्ये समजायचं. श्लोक 80. 626 नाम बघतो आपण. अनिशः. ओम अनिशाय नमः. न विद्यते असे ईश इति अनिशः. भगवंताचा कोणी ईश म्हणजे स्वामी नाही आहे, म्हणून तो अनिश.
इथे अनिशमध्ये 2 पद बघू आपण या. अन हा उपसर्ग लागलाय. अन म्हणजे नाही या अर्थाने, आणि ईश, अन ईश म्हणजे जो ईश नाही, स्वामी नाही, ईश्वर नाही वा परमेश्वर नाही असं म्हटलंय. तर मग हे कसं कसं म्हणणार आपण, असं कसं म्हणणार? म्हणून इथे अनिश पदाचा विग्रह कसा केलेला आहे? अन ईश असं घेतलं नाहीये. न ईश यस्य सह अनिशः. यस्य म्हणजे ज्याचा, ज्याचा कोणी ईश नाही, ज्याचा कोणी स्वामी नाही, याच्यावर कोणाचा अधिकार चालत नाही, तो अनिश, या अर्थाने तो विग्रह घेतलेला आहे. या नकारार्थी पद अनचा, अन याचा अर्थ नकार. अ किंवा अन जर लागला असेल एखाद्या पदाला तर इथे नकारार्थी, आपण नकारार्थी ते पद घेतो. पण इथे तसा अर्थ न घेता ज्याच्यावर कोणाचं ईशत्व नाही, स्वामित्व नाही, तो म्हणजे ईश्वरांचाही ईश्वर परमेश्वर तो. परंतु अनिश पदाचे रहस्य वेगळंच आहे. आणखीन कसं? तर ईशन वा शासन हे एक कर्तव्य आहे, तो एक भार आहे. तो भार भारवाही वाहील परमात्मा त्यातून मुक्त होत आहे. तो शिष्य म्हणजे शासनाधीन नाही. इतकंच नव्हे तर शास्ता म्हणजे शासनाधिकारीही नाही. तो शिष्य म्हणजे शासनाधीन नाही, कारण शासनाच्या अधिकारात जो असतो तो, अशा अर्थाने तोही नाही. किंवा शास्ता, शास्त्राचा अर्थ शासन करणारा, म्हणजे शासन करणारा अधिकारीही तो नाही. या दोहोतीनही तो परिपूर्ण मुक्त आहे. शासन मुक्तीच्या योगे शासनाधीन मुक्त होतात. इतकंच नव्हे तर शासनाधिकारीही मुक्त होतात. जसं भारताला स्वातंत्र्य लाभल्याने भारतच मुक्त झाला नाही, तर इंग्लंडही शासन भारातून मुक्त झाला. जे ज्याच्यावर शासन करायचं तो जो भारत तो मुक्त झाला, आणि जो शासन करणारा होता तोही शासन भारातून मुक्त झाला. मुक्ती ही उभय मुक्ती असते, उभय पक्षांची मुक्ती असते. म्हणून ईश असणे म्हणजे एक प्रकारे गुलामच असणे होय. खरी मुक्ती अधिकार सहन करीत नाही, ईशन सहन करीत नाही. आपल्यावर दुसऱ्याचे आणि त्याचबरोबर आपलेही दुसऱ्यावर ईशन ती सहन करीत नाही. परमात्मा हा तसा अनिश आहे. आणखी एक अर्थ अनिश शब्दाचा सांगितलाय. अनिश, निश शब्दाचा संस्कृतमध्ये अर्थ आहे निशा. निशा म्हणजे रात्र, रात्रीचा काळ. अहर्निश या संस्कृत समासामध्ये निश शब्द वापरलेला आहे बघा. अहर्निश, निश म्हणजे ज्याचा अर्थ आहे अह म्हणजे दिवस, निश म्हणजे रात्र, ज्याचा दिवस आणि रात्र या अर्थाने. न निशा यस्य सह अनिशः. इथे अनिश शब्द रस्व घेतलाय नी, आणि याच्या आधी जो बघितला आपण तो नी दीर्घ घेतलाय. अनिश इथे रस्व नी घेतल्यामुळे न ईशा यस्य सह अनिशः, म्हणजेच जिथे रात्र नाही, ज्याला रात्र नाही, दिवस नाही, हा भेदच नाही, ज्याला रात्र माहीत नाही तो कोण? अनिश. या अर्थाने तो तिथे अनिश वापरलेला आहे. जसं सूर्याला अंधार आणि रात्र काय प्रकार असतो हे माहीतच नाही, बरं त्याला दाखवणेही शक्य नाही, कारण सूर्य आहे म्हणजे उजेड आहे. त्यामुळे अंधार आणि रात्र सूर्याला माहीत नाही, त्याला अंधार दाखवताही येत नाही. या दृष्टीने सूर्य विभूती परमात्मा हा कसा आहे? अनिश आहेच. शिवाय रात्र रात्र म्हणून जिला आपण रात्र म्हणतो ती तुम्हाला आम्हाला रात्र आहे, पण ज्यांना आपण रात्रींचर म्हणतो त्या दिवा भितादी पशुपक्ष्यांना रात्रच दिवस होय. त्यांना नेहमीच ती रात्र असते, त्यामुळे त्यांना रात्रही दिवसच आणि दिवसही रात्रच. तुमची रात्र झाली की त्यांचा दिवस उजाडतो. अशा स्थितीमध्ये वस्तुतः रात्रमुळे कोणती नाहीच. परमात्मा हा सर्वतच चक्षु आहे. मागच्या नामात बघितलं आपण जे 625 नाम, तसा तो सर्वत्र चक्षुही आहे. त्याला दिवसा दिसते तसे त्याला रात्रीही दिसते. तो सर्वसाक्षी आहे, तो नित्य साक्षीही आहे. असा हा परमात्मा अनिश
म्हणजे ज्याला रात्र नाही, किंवा अनीश, ज्याच्यावर कोणाचं ईशत्व नाही, स्वामित्व नाही, अशा दोन्ही अर्थाने बघितलं तर हे नाम सार्थ आहे. रस्व दीर्घ फक्त विलांटीचा फरक काय तो केला तर तेवढ्याच अर्थातील विविधता बघता येते. पण दोन्ही संज्ञा परमात्म्यासाठी किती चपकल असतात हेच खरं. श्लोक 80. 627 नाम बघतो आपण. शाश्वत स्थिर. ओम शाश्वत स्थिराय नमः. शाश्वत भवनन्नपि न विक्रियां कदाचिदुपैति इति शाश्वत स्थिरः इति नामैकम. जो नित्य आहे, सदैव स्थिर आहे. शाश्वत म्हटलंय म्हणजे नित्य आहे. न विक्रियाम म्हणजे कुठलीही विक्रिया म्हणजे क्रिया त्याच्यात घडत नाही, बदल होत नाही, म्हणून तो स्थिर आहे म्हटलेला आहे. ज्याच्या ठिकाणी कधीही विकार उत्पन्न होत नाही, या अर्थाने न विक्रियाम, म्हणून तो शाश्वत स्थिर म्हटलं. शरीर बदलतं, मनात परिवर्तन होतं, बुद्धीच्याही नवीन कक्षा निर्माण होतात, परंतु या सर्वांना ज्ञानाच्या प्रकाशाने प्रकाशित करणारं जे आत्मतत्व आहे सगळ्यांच्या मध्ये, ते तसंच स्थिर राहतं. शरीरात बालपण, तारुण्य, प्रौढत्व, वृद्धत्व येतं, परंतु सर्व वेळी ज्ञानस्वरूप आत्मा तो मात्र तसाच अविकारी राहतो. आणि म्हणून तो काय म्हटलाय, शाश्वत स्थिर म्हटलाय. विकाररहित असल्यामुळे स्थिरही आहे, कारण त्यात विकार नाही, म्हणून कुठलंही परिवर्तन नाही. शाश्वत आणि स्थिर असे दोन पद या नामामध्ये आहेत. आदि शंकराचार्याने ते एकत्र घेतलेलं आहे. शाश्वत स्थिर म्हटलंय. बहुत करून संख्या संतोषासाठी असेल, म्हणजे कमी संख्या व्हावी या अर्थाने. अन्यथा शाश्वत आणि स्थिर या दोन भिन्न विशेषणांचा समास किंवा अर्थ असं वाटेल, पण तसं नाही आहे. त्यात खोल अर्थ आहे. शाश्वत म्हणजे त्रिकाला बाधित आणि स्थिर म्हणजे दिक्काला बाधित, म्हणजे दिशांनी बांधलेला असा किंवा अविचल. ही दोन विशेषणे दिक्काल व्याप्तित्व द्योतित करणारी आहे. एक विशेषण तो परमात्मा कालव्यापकत्व आहे, म्हणजे त्रिकाला बाधित पडलाय म्हणून कालव्यापक आहे. तर दुसरं विशेषण स्थिर म्हणजे दिक व्यापक आहे. दिक म्हणजे दिशा, दिग्व्यापक आहे असं सांगत आहे. ही दोन्ही स्वतंत्र जर घेतली किंवा एकत्र घेतली तरी अर्थात फरक होण्याचं कारण नाही. पण एक समास घेण्यामध्ये कदाचित असा आशय असावा की दृश्य विश्व स्थलकालात्मक आहे. जे आपल्याला विश्व दिसतंय ते कसे स्थलकालात्मक आहे. कोणती घटना घेतली तर तिला काळाचं तसं स्थलाचं अधिकरण हवं. त्या उभयविध अधिकरणा वाचून कोणत्याही घटना असू शकत नाही. आणि म्हणून तो सर्वाधार परमात्मा कसा आहे, एक समवयात छेद करून शाश्वत स्थिर म्हटलेला आहे. कालप्रवाह आणि दिक्प्रवाह दोहोंचाही तो आधार आहे. त्याच्याच अंकावर, परमात्म्याच्याच अंकावर काल आणि दिक बागडत आहेत. परमात्मा आम्ही आमच्या आकलनासाठी उभयाधिकरण रूप शाश्वत स्थिर म्हटलाय, तरी वस्तुतः तो कसा आहे, एकच आहे. अंततः काल आणि दिशा या अभिन्नच आहेत. वेगवेगळं वाटतात पण त्या कशा आहेत, अंततः अभिन्नच आहेत. त्यामुळे आमच्या भाषेत स्थलकालवाचक व कालवाचक अव्यय क्रमशः स्थलवाचक आणि कालवाचक आहेत. का बरं? ही अव्यय जी आहेत ही उभयवाचक आहेत. दिक्कालाचं अद्वैत आहे म्हणूनच. दिक्कालाचं अद्वैत म्हणजे ते दोन्ही एकच अशा अर्थाने आहेत. म्हणूनच इथे शाश्वत स्थिर हे एक पद आलेलं आहे. या नामाने भगवंताला संबोधलेलं आहे. कारण भगवंत कसा आहे, हा सर्वाधार आहे आणि एक समवयात छेदक असल्यामुळेच तो शाश्वत स्थिर असंही म्हटलेलं आहे. जो सदैव स्थिर आहे, ज्याच्या ठिकाणी कधीही कुठले विकार उत्पन्न होत नाही, तसा या अर्थाने. श्लोक 80. 628 नाम बघतोय आपण. भूषयाः. ओम भूषयाय नमः. लंका प्रतिमार्गमन्वेषयन् सागरं प्रति भूमौ शेत इति भूषयाः. भूषय म्हणजे भूमीवर झोपणारा, विरक्त ज्याला म्हणता येईल असा. रामावतारामध्ये
आदि शंकराचार्यांनी भाष्य केलं आहे की लंका प्रति मार्गम अन्वेषयन म्हणजे रामावतारामध्ये लंकेला जाण्यासाठी वाट मिळवण्याच्या शोधामध्ये, अन्वेषण म्हटलंय म्हणजे वाट मिळवण्याचे, मार्गम अन्वेषण वाट मिळवण्याच्या शोधात असताना सागरम प्रति भूमौ समुद्र तीरावर रामचंद्रांनी पृथ्वीवर शयन केले होते. शेत म्हणजे झोपलेले होते, भूमौ शयन पृथ्वीवर शयन केले असा संदर्भ घेतलेला आहे. किंवा दुसरा अर्थ गर्भितार्थ हा आहे की भूमी प्रलयाच्या वेळी ज्यामध्ये शयन करते म्हणजे लुप्त होते तो भूषय हा. पहिला अर्थ जर बघितला की भूमीवर जो झोपतो तो भूषय हा. आता जमिनीवर झोपणारे बरेच असतात, अगदी पलंगावर खाटेवर न झोपता खाली जमिनीवर झोपणारे असतातच की म्हणून त्यांना भूषय म्हणायचे का? बरेचदा हे खाली गादी, सतरंजी, घोंगडी, तरट व तृणपर्णाचे का असेना अंथरूण असतेच, ते जमिनीवर झोपत नाहीत. जमिनीवर दोनच पुरुष झोपतात, एक म्हणजे अवधूत, दुसरा रणांगणावर देह ठेवणारा वीरपुरुष. अवधूत कसा असतो? हा देह त्यागापूर्वीच आत्मज्ञान झाल्यामुळे विदेह झालेला असतो, त्यामुळे देह उभा आहे का पडला आहे याचे त्या अवधूताला भान नाही. शेगाव विदर्भ गजानन महाराज हे असे अवधूत होऊन गेले. त्यांचा देह केव्हा केव्हा घोड्यांच्या पायतळी सुद्धा पडलेला राही, पण त्या विदेह म्हणजे निरहंकार पुरुषाला घोड्यांनी कधी तोडवले नाही. त्यांच्या खालोखाल जे स्वामी कार्यासाठी, अंगीकृत कार्यासाठी देहाची तमा न बाळगता वीरगतीस पोचले. स्वामी कार्य असो, राष्ट्रकार्य असो, त्या सगळ्या उत्तम कार्यासाठी ज्यांनी देहाची तमा न बाळगता वीरगती प्राप्त केली त्या परमवीरांची कदर जग करते. ते जरी ज्ञानी नसतील तरी त्यांचा त्याग असामान्य आहे, अलौकिक आहे. ते जिवंतपणे अवधूतासारखे धराशायी जरी झाले नाहीत तरी मरताना होतातच. जे वीरगती ज्यांना मिळते ते मरणारा प्रत्येक धराशायी होतो असे मात्र म्हणू नका. मरायला टेकलेल्यांच्या साठी घोंगड्या काढतात आणि सरणावर ठेवतात, जमिनीवर नव्हे. खरोखर भूषय कोणी विरळास सापडतो की ज्यांनी ज्ञानामुळे देहाला फेकून दिलेले आहे व कार्यगौरवामुळे देहाला तृणप्राय लेखिलेले आहे. उरलेलं सारं जग कसं असतं? पिंडपोषक, देहाभिमानी आहे. आणि म्हणूनच वरील दोहोंची गौरवगाथा गायली आहे. द्वौ अस्मिन् पुरुषौ लोके सूर्यमंडल भेदिनौ परिव्राड. हे अजून आपण बघितलं नाही. तर परमात्मा हा अविकारी आहे, अनिर्वचनीय जसा तसा तो निस्संग आहे, अनासक्त आहे, म्हणून तो भूषय म्हटलेला आहे. अवतार कार्यात तो असाच विदेह सर्वस्वाचा त्याग केलेला, अहम ममतेचा त्याग असलेला, देहाभिमान नसलेला भूषयच म्हणावयाचा. म्हणून परमात्म्याचे एक नाम भूषय. श्लोक 80 629 नामक्तवन भूषणः. ओम भूषणाय नमः. स्वेच्छावतारैः बहुभिः भूमिं भूषयन् भूषणः. आपल्या इच्छेने स्वेच्छावतारैः बहुभिः म्हटलंय, म्हणजे आपल्या इच्छेने अनेक अवतार घेऊन ज्याने या भूमी म्हणजे पृथ्वीला भूषयन भूषविले आहे तो भगवान काय भूषणच म्हणावयाचा. प्राकृतिक दृष्टीने पाहिले तरी त्याच्या अनंत सौंदर्यपूर्ण सृजनातून त्याने सृष्टीला भूषवलेले आहे असे दिसतं. भावनिक दृष्ट्या पाहिले तर त्याने सर्व जगास प्रेम आणि इतर अनेक सुंदर भाव अर्पण केले आहेत. या सर्वांनी सुद्धा भूषविलेला आहे. बौद्धिक दृष्ट्या तोच सर्व सुंदर व उदात्त विचारांच्या मागे असतो. त्यामुळेच मानवी जीवन, इतिहास व संस्कृती याने समृद्ध झाले आहे. आपल्या सर्व अवतारांमध्ये भगवान नारायणानेच या जगताला भूषविले आहे. या श्लोकातील 80वा श्लोक यातील खालचा अर्धा चरण जो आहे, हा जो आता आपण श्लोक बघता 80वा, त्यातला खालचा अर्धा चरण भूषयो भूषणो भूतिही, हे जे एक सूत्र सांगितलंय, भूसूत्र सांगितलंय. खरं तर प्रत्येक पद स्वतंत्र असून तिन्ही मिळूनही एक आशय व्यक्त होत आहे. भूषय म्हणजे अवधूत पुरुष या विश्वाचे भूषण आहे.
तो या विश्वाची भूती आहे. भूषय, भूषण आणि भूती हे जे 3 नामं सांगितली त्याचा अर्थ कसा घेतला तर आशय एकच आहे की हा भूषय म्हणजे अवधूत पुरुष जो भूमीवर निद्रा करतो, शयन करतो, तो या काय आहे, या विश्वाचं भूषण आहे आणि तोच या विश्वाची भूती आहे. पुढे नाम येणारे भूती, तो या विश्वाची भूती आहे म्हणजे समृद्धी आहे. भूषयामध्ये जसे भूमीवर रांगणारा मुलगा घराचे भूषण होय, घराची भूती होय, समृद्धी होय, त्याप्रमाणे परमानंद मग्न अवधूत या विश्वाचं भूषण होय, या विश्वाचं वैभव होय. आत्मज्ञानाहून मोलाची वस्तू या जगात काही नाहीच आणि ते आत्मज्ञान ज्यांनी मूर्तमंत केले त्याहून अधिक भूषणावह, अधिक मोठे वैभव दुसरं काय असू शकेल. अशाच ब्रह्मभूत पुरुषाविषयी भगवान म्हणतात की त्या अवधूताच्या बरोबरीचे मला कोणी दिसत नाही. मग त्याहून वरचढ कुठून बरे असणार. सूर्य आणि सूर्याचं किरण जसे या जगाचे प्रकाशक आहेत, शोभा आहेत, तसे परमात्मा आणि परमात्मा स्वरूप त्याचे भक्त या जगाचे भूषण होत, जगाला भूषविणारे होत. भूषण पदानेच भूषणभूत आणि भूषविणारा असे दोन्ही अर्थ होतात. परमात्मा हा या जगाचे भूषण आहे आणि त्याला या भूषविणाराही, या जगाला भूषवणाराही तोच आहे. अवधूत रूपाने तो भूषणभूत आहे आणि विश्व चैतन्य रूपाने तो भूषविणारा आहे. जडाला अस्तित्व आणि सौंदर्य हे या चेतनामुळेच प्राप्त होते. हे जे चेतन तत्व आहे यामुळेच हे सगळं प्राप्त होतं. या जडाला अस्तित्व असो की सौंदर्य असो. म्हणून परमात्मा काय म्हटलंय, भूषण म्हणावयाचा. प्रेताला ना जाणीव ना शोभा, चेतना नसल्यामुळे त्या चेतना वाचून ते मढे आहे, दूषण आहे आणि म्हणून चिद्रूप परमात्मा कसा म्हणायचा, भूषण तो आहे. म्हणून सर्व विश्व चैतन्यानी परिपूर्ण आहे, संपूर्ण सगळीकडे सौंदर्य आहे. विभूती म्हटलंय म्हणजे सौंदर्य आहे. पुढच्या याच्यात येणारे आपल्याला वैभव आहे परमात्मा तत्वामुळेच, म्हणून तो भूषण म्हटलेला आहे. तसा भूषय तसं याच्यात भूषण आलंय. पुढचं नाम भूती असंही आलेलं आहे. श्लोक 80, 630 नाम बघतो आपण. भूती. ओम भूतये नमः. भूती ही भवनम सत्ता विभूतिर्वा सर्व विभूतीनाम कारणत्वात् वा भूती. भूती म्हणजे समृद्धी, ऐश्वर्य ज्याला म्हणता येईल, सत्तारूप, शुद्ध अस्तित्व मात्र असा सत्तारूप कोण आहे तर तो परमात्माच होय. भूती म्हणजे ऐश्वर्य, म्हणून तो सर्व विभूतींचे, ऐश्वर्याचे, सामर्थ्याचे आश्रयस्थान आहे. ज्या ज्या काही विभूती दिसतात जगामध्ये त्या सगळ्या ऐश्वर्याचे, सामर्थ्यांचे तोच आश्रयस्थान आहे. त्याची आम्हाला सत्ता प्रतीत होते आणि त्याच्या विश्वरूप भूतीवरूनच त्याला भूती म्हणावयाचे. जे आहे तेच होते, जे नाही ते होत नाही. आकाशात बाष्परूपाने जल असते, तेच शीतल वायुस्पर्शाने घनीभूत होऊन होते, तेच जलकण बनते आणि वृष्टीरूपाने वर्षते. जेव्हा त्या अव्यक्त रूपाची ही भूती होते तेव्हाच आम्हाला ते व्यक्त होते. हे जे अव्यक्त रूप आहे परमात्मा, ते परमतत्व, हे ज्या अव्यक्त रूपाची भूती म्हणजे ऐश्वर्य, सामर्थ्य जेव्हा प्रगट होते तेव्हा ते आम्हाला व्यक्त होते, तेव्हा ते आम्हाला दिसतं. हीच काय भवभूती होय. भव म्हणजे अव्यक्त सत्ता, जी दिसत नाही, तिचा आविर्भाव म्हणजे भूती. जसे अतिसूक्ष्म तृणबीज भूमिगत आहे. एखादं सूक्ष्म असं तृणबीज आहे, ते भूमिगत आहे, ते आम्हाला दिसत नाही, परंतु वृष्टी होताच ते अंकुरते आणि मग हिरवळीच्या रूपाने ते दृग्गोचर होत जाते. ही जी दृग्गोचरता आहे त्याला भूती म्हणावयाची. या भूती वाचून त्या भूमिगत वा भूषय तृणबीजाची सत्ता आम्हाला उपलब्ध होत नाही. भूती व विभूती म्हणजे भस्म. विभूतीला काय म्हटलंय, भस्म. भूतीलाही म्हणजे भूती किंवा विभूती यांना भस्म असंही म्हटलं जातं, म्हणजे हाही अर्थ एक रूढ आहे. भवभूती म्हणजे शंकराचे अंगभस्म. शंकर हा अग्निस्वरूप आहे. अग्नितत्व अव्यक्त आहे, पण त्याचे जे अस्तित्व म्हणजे भस्मावरून प्रगट होते. जे अग्नितत्व आहे ते दिसत नाही, अव्यक्त आहे. त्याचं अस्तित्व कशावरून दिसतं, या भस्मावरून प्रगट होते. रानात पणवा पेटतो,
जो वणवा पेटतो रानामध्ये, त्याने रान जळून शांत होते. जिथे रान जाळून तो अग्नी शांत होतो. उरते काय तर त्याची भूती म्हणजे भस्म म्हणजेच राख. ती सांगते की इथे रुद्ररूप येऊन गेले आहे, त्याचे हे अंगभस्म इथे पडलेले आहे. अशा प्रकारे सद्वस्तूचा आविर्भाव त्या अव्यक्त सद्वस्तूला प्रगट करीत असतो. तो आविर्भावच काय भूती होय, मग ती भस्म असो वा विश्वाकार असो. अशा प्रकारे भगवंताचं आणखी एक जे नाव सांगितलं ते भूती. भूषय, भूषण आणि भूती, हे सगळं भूसूत्र इथे आलेलं आहे. श्लोक 80. 631 नाम बघतो आपण. विशोकः. ओम विशोकाय नमः. विगतः शोकः अस्य परमानंदैक रूपत्वात् इति विशोकः. आचार्यांनी भाष्य केलंय. त्या भाष्यानुसार जर अर्थ बघितला तर विगतःचा अर्थ आहे निघून गेलेला. शोक, ज्याच्यातून शोक निघून गेला आहे असा तो परमानंद स्वरूप असल्याने त्याचे एक नाम विशोकः असं सांगितलंय. खरं तर शरीर, मन, बुद्धी यांच्या स्तरावर नेहमीच अस्थिरता असते, त्यामुळे दुःखही असतं. परमात्मा तर वासनातीत असल्याने या सर्व आवरणाच्या पलीकडे असतो आणि म्हणून त्याला नित्यानंद, शतानंद, पूर्णानंद, परमसमाधानी असं म्हटलंय. सर्वा पलीकडे म्हणजे सुख, दुःख, भय, शोक, चिंता या सर्वा पलीकडे असलेल्या ह्या परमसत्यास विशोकः म्हटल्यास वावगे नाही. या श्लोकामध्ये खालच्या ओळीमध्ये विशोकः आणि शोकनाशनः हे पदद्वय मिळून एक सूत्र सांगितलेलं आहे. एक विचार त्यात आलाय. विद्याभ्यास हा द्विविध म्हणता येईल. विद्याभ्यासामध्ये एक गृहीतागम आणि दुसरं प्रदेयागम असे दोन प्रकार सांगितलेले आहेत. गृहीतागम म्हणजे काय तर पोहायला येऊन जो परतीर गाठू शकतो त्याला गृहीतागम म्हटलेला आहे. गृहीतागम हा कसा असतो, तरणक्षम असतो, म्हणजे तरुण जाण्यामध्ये सक्षम असतो. आणि दुसरं म्हटलंय प्रदेयागम, म्हणजे तो स्वतः परतीर्थ गाठतोच पण इतरांनाही परतीराला पोचवितो, त्याला प्रदेयागम म्हटलंय. गृहीतागम तरणक्षम म्हणजे पोहणे जाणणारा, तर प्रदेयागम काय तारणक्षम, तारणारा, तारून देणारा. जो तरणक्षम नसेल तो तारणक्षम होऊ शकत नाही. स्वतः परफेक्ट असेल तर दुसऱ्याला परफेक्ट करता येईल. पूर्ण पुरुष हा तसा आहे, तरणक्षम आणि शिवाय तारणक्षमही आहे. परमात्म्याहून कोण अधिक पूर्ण पुरुष असू शकेल. एकदा नारद गुरु सनत कुमारांकडे गेले आणि म्हणाले, हे भगवन, आपण शोक तरून गेलेले आहात, विशोक आहात, मला शोकाच्या पहिल्या तीराला घेऊन चला. शोकस्य परंपारम तारयतु भगवान, असं नारदांनी गुरु सनत कुमारांना म्हटलं. नारद 14 विद्यांमध्ये पारंगत असूनही शोकात बुडाले होते. त्यांना ती पराविद्या येत नव्हती. जिने मनुष्य शोक नदी तरून जाऊन आनंदाच्या मधुवनात पोचतो त्याला म्हणायचं पराविद्या. पंडित आणि नाविक यांची आख्यायिका इथे आठवते. एकदा एक पंडित एका नौकेत बसला आणि दुसऱ्या किनाऱ्याला जायचे म्हणत होता. नाविकाने आपल्या नौकेमध्ये त्या पंडिताला बसवले. हळूहळू पंडिताचा नावाड्याशी संवाद सुरू झाला. बोलता बोलता तू काय काय शिकला, पंडित त्याला विचारू लागला. नावाडी जरा भरमला आणि म्हणाला, मी अशिक्षित आहे, फक्त नाव चालवणे आणि थोडेफार व्यवहार एवढंच ज्ञान माझं आहे. पंडित धिक्काराने म्हणाला, अरे अर्धे आयुष्य तुझं फुकट गेलं. तेवढ्यात वादळ सुरू झालं. नाव हेलकावे खाता खाता नावेमध्ये आत पाणीही शिरलं आणि नाव बुडू लागली. नावाडी म्हणाला, महाराज आपल्याला पोहता येतं, आपण तरुण पुढे जाऊ. पंडित म्हणाला, नाही. नावाडी म्हणाल्या, विद्या तर हवीच, पण अशा अनेक विद्या आहेत की ज्या आत्मसात करायला हव्यात. चला मी तुम्हाला त्या तीरावर नेतो. माझा हात घट्ट पकडून ठेवा. यातून हेच घ्यायचे की ज्ञानाचा व्यर्थ अभिमान नको. इतरांनाही ज्ञानाने तारून देणारे सर्व प्रकारचे ज्ञानही हवेच. म्हणजेच
पडलेला शिकलेला पंडित जीवनाचं शास्त्र व्यवहाराचं शास्त्र शिकला नाही, त्यामुळे नौका उलटताच गटांगळ्या खाऊ लागला होता. हे जे जीवनाचं शास्त्र आहे यालाच अध्यात्मशास्त्र म्हणतात, यालाच पराविद्या म्हणतात, परमसत्य ज्ञान म्हणतात. खूप दुःखी असलेला माणूस खूप विचार करत राहतो, त्यामुळे शोक त्याचा जात नाही. आणि म्हणून त्या सुप्रीम किंवा गॉडवर, त्या परमतत्वावर, परमसत्य परमात्म्यावर श्रद्धा हवी. त्या परमात्म्याला कधीही दुःख राहत नाही, तो कधीही दुःखी नसतो. परमभक्तालाही तो कधी दुःखी राहू देत नाही. हा जो परमात्मा आहे, हा त्याचा जो भक्त आहे, अनन्य भक्त, त्यालाही कधी तो दुःखी राहू देत नाही. अलगत वर काढतो, सगळ्या दुःखातून काढतो. भगवान त्याला आश्वस्त करतात. जरी त्याच्याकडून चुका झाल्या, पापाचरण झाले, तरी भगवंत म्हणतात तुला त्या चुका सुधारण्याची संधी मी देतो, त्यातून बाहेर पड, मी तुझ्या पाठीशी आहे. कुठल्याही गोष्टीवर तोडगा असतो तेव्हा दुःखी होऊ नकोस. माझ्यावर फक्त श्रद्धा, नितांत श्रद्धा ठेवली तर मग अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामी. गीतेमध्ये हा श्लोक आलेला आहे. विशोक पद हे कसं आहे, इथे निर्मोह ज्ञानी या अर्थाने वापरलेलं आहे. असा निर्मोह ज्ञानीच शोक नाश करू शकतो की असं म्हणू शकतो आपण. भगवंताने गीतेत आणखीन एक सांगितले की अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञा वादांश भाषसे गतासून गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः. अर्जुनाला उपदेश करताना पुन्हा सांगितलंय की पंडित कसे असतात, गेलेल्या व्यक्ती, वस्तू, परिस्थिती या बाबतीत आणि न गेलेल्या बाबतीत, गेलेल्या बाबतीत किंवा न गेलेल्या बाबतीत हे जे पंडित असतात हे कधीही दुःखी, कष्टी, शोकाकुल होत नाही. त्याला पंडित म्हणतात. तोच दुसऱ्यांना योग्य मार्ग दाखवू शकतो. आणि म्हणूनच तो कसा आहे, शोकनाशन असे पुन्हा त्याला पुढे म्हटलेलं आहे. शोक दूर करणारा म्हटले तर योग्यच होय. परमात्मा विशोक तर आहेच, सर्व दुःखातीत असाही आहे. आणि पुढे त्याचं एक जे नाम आलंय शोकनाशन, ते त्याही अर्थाने आहे की तो विशोक असून स्वतः दुसऱ्यांचा शोक दूर करणारा असाही आहे. पाहू पुढचं नाम शोकनाशन. श्लोक 80 632 नाम बघतो आपण. शोकनाशन. ओम शोकनाशनाय नमः. आदि शंकराचार्य भाष्य करताना लिहितात की स्मृतिरूपेण भक्तानां शोकम नाशयतीति शोकनाशनः. शोक नाहीसा करणारा तो शोकनाशन असा हा सरळ अर्थ झाला. दुसरा म्हणजे भक्तांच्या सर्व दुःखांचा नाश करणारा, जो दुःखी अहंकेंद्रित बुद्धीचा तिच्या अर्थहीन क्षणभंगूर यातनामूलक आसक्तीमधून त्याचा उद्धार करतो. तिच्या त्या आपल्या भक्ताला दिव्य स्वरूपाचे सत्यज्ञान करून देतो, तो शोकनाशन म्हटलाय. जे माझी अनन्यतेने भक्ती करतात त्यांचा मी या संसार सागरातून त्वरित उद्धार करतो. तेषामहं समुद्धर्ता मृत्यू संसार सागरात भवामि न चिरात पार्थ मय्या वेशित चेतसाम. असं आश्वासनच भगवंताने दिलाय. आपला प्रिय सखा शिष्य भक्त अर्जुनाला भक्तियोग समजवताना असं म्हणतात आहेत, मोह आणि शोक ही जोडी आली की त्या परमात्म्याला शरण जावे. अर्जुन म्हणतो नहि प्रपश्यामि ममापनुद्यात् यच्छोक मुच्छोषणम इंद्रियाणाम. यशोक मुच्छोषणम इंद्रियाणाम म्हणजेच हा इंद्रियांना सुकवणारा शोक दूर होईल असं मला वाटत नसताना आता यावर मला काहीतरी उपाय सांगा. दुसऱ्या अध्यायामध्ये ध्यानयोग सांगत असताना भगवंत मग त्याला त्याच्यावर मार्ग दाखवतात की मनुष्य शोकाकुल झाला की कसा कर्तव्य आणि अकर्तव्य याचा विसर त्याला पडतो. कर्तव्याचा भान त्याला राहत नाही. अर्जुन म्हणाला होता की कुटुंबियांच्या मृत्यूच्या कल्पनेनेच मला जर इतका शोक आहे तर प्रत्यक्ष मृत्यूनी किती शोक होईल. म्हणून त्यांनी यच्छोक मुच्छोषणम इंद्रियाणाम म्हटलेलं आहे की इंद्रियांना शोषून टाकणारा हा जो शोक आहे यावर आपण काहीतरी उपाय सांगावा. सुजनो, शोक आणि दुःख यात बारीकसा फरक आहे. आपल्याला वाटतं शोक आणि दुःख एकच, पण नाही.
दुःख टाळता येत नाही, पण शोक टाळता येतो. दुःख इंद्रियांना सुखवीत नाही, पण शोक हा पुन्हा पुन्हा तेच आठवत उगाळत मनुष्य हतबल होतो. त्याला शोक म्हणतात. निरुत्साही होतो मनुष्य. मनाची स्थिरता शोकामध्ये घालवून बसतो. त्याची शांती नष्ट होते आणि मग कर्तव्याचा विसर त्याला पडतो. असा हा शोक इंद्रियांना खरोखरच सुखविणाराच असतो. शोक माणसाचं जीवन असह्य करतो. म्हणजेच तेच दुःख आठवत राहिल्यामुळे मनाची आणि शरीराची शक्ती कमी होते. ईशावास्योपनिषदात म्हटलंय की तत्र को मोहा क शोकः एकत्वम अनुपश्यतः म्हणजे तिथे कुठे शोक किंवा मोह होईल? ज्यावेळेस आत्मा आणि परमात्मा यांचं एकत्व ज्याला कळतं त्याच्या बाबतीत म्हटलेलं आहे. आता आत्मा व परमात्मा सर्व प्राण्यांच्या रूपात प्रगटित झाला हे जो समजू शकतो त्याचा मोह दूर होतो, त्याचं अज्ञान नष्ट होते. मोह म्हणजे इथे अज्ञान हाही अर्थ घेतलेला आहे की त्याचं अज्ञान नष्ट होते. परमात्म्यावर जर दृढ श्रद्धा असेल तर अन्य भक्तांचा हा अर्थहीन मोह जो आहे, शोक आहे किंवा अहंकेंद्रित बुद्धी, यातून भगवंत त्याला बरोबर बाहेर काढतात. कारण परमात्मा कसा आहे? शोकनाशक आहे आणि म्हणून त्याला शोकनाशनः असं म्हटलेलं आहे. अनुकूल किंवा प्रतिकूल परिस्थिती याला आदी किंवा अंत असतोच. ते कधीही एकसारखं राहत नाही आणि म्हणून हर्ष किंवा शोक करणे योग्य नाही. अनुकूल परिस्थिती असेल तर अतिहर्ष किंवा प्रतिकूल असेल तर शोक. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात की ज्याविषयी शोक बाळगायला नको तिथे शोक करण्यात आपला काळ घालवणे कोणासाठीही योग्य नाही. मनाला सहन करण्याची सवय लावली की मग आत्मिक बलाने दुःखाला सुद्धा उल्लंघून जाता येतं. प्रतिकूल परिस्थिती म्हणजे बाहेरील परिस्थिती असो की आतील असो, ही कायमची दूर करता येत नाही आणि म्हणून आंतरिक अवस्था सुधारणे हेच योग्य होईल. त्या परमपित्यावर अतूट श्रद्धा ठेवा. तो अलगद त्यातून बाहेर काढतोच, एक उत्तम दिशा आपल्याला दाखवतो. तोच करता करविता मनाशी खोडगाठ असेल तर आपल्या हातून उत्तम कार्यही तो घडवून आणतो. दुःख शोक सगळं मागे पडतं मग, कारण तोच विशोकः जसा आहे तसाच तो शोकनाशकही आहे आणि म्हणून त्याचं एक नाम शोकनाशनः असं म्हटलं आहे.